झी 24 तासनं आयोजित केलेल्या घरगुती गणेश स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतोय। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सोन्याची नाणी जिंकायची संधी मिळते। राज्य स्पर्धकांनी त्यांच्या बाप्पाचे आणि बाप्पाच्या डेकोरेशनचे व्हिडिओ पाठवले। ते आजचे पुढचे 3 विजेते सचिन रामचंद्र साळुंखे यांनी यावेळी गणेश गुरुजी विद्यालयाचा देखावा सादर केलेला आहे। शालेय साहित्य म्हणजे पेन्सिल, स्केच पेन, वह्या आणि रंगाचा वापर करून सचिन साळुंखे यांनी देखावा तयार केलेला आहे। तर पुण्यातल्या चाकणमधल्या सचिन अल्हाट यांनी अयोध्येतल्या राम मंदिराची मूर्तिमंत प्रतिकृती साकारलेली आहे। अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी साकारलेला आहे। दुसरे विजेते आजचे ते आहेत रायगडच्या दीपक वसंत पाटील यांनी गडकिल्ल्यांवर आधारित देखावा तयार केलाय। महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे, मात्र पर्यटक या गडकिल्ल्यावर कचरा करतात, मद्यपान करतात। या विषयाकडे दीपक पाटील यांनी या देखाव्यातून सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। किल्ल्यांवर अतिशहाणपणा करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला। महाराज, हे तर काहीच नाही। आपल्या गडकोटांची शत्रू राज, अहो त्यांचं म्हणणं तरी ऐका। सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही। आजचे 3 विजेते आपण पाहतोय तर सचिन रामचंद्र साळुंखे माहीम मुंबई, सचिन अल्हाट चाकण पुणे, दीपक वसंत पाटील रायगड। पुन्हा एकदा आजचे 3 विजेते आपण पाहतोय सचिन रामचंद्र साळुंखे माहीम, सचिन अल्हाट चाकण पुणे आणि दीपक वसंत पाटील रायगडहून।